नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 21 मे 2024 वार आहे मंगळवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू हे जे न्यूजपेपर आहेत या न्यूजपेपरमधील ज्या काही न्यूज स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करत असतो। जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। आजच्या डिस्कशनमध्ये या ठिकाणी आपण इराण, हर घर जल योजना, वॉटर होल काउंट पद्धती, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट आणि सी वॉटर संदर्भात ज्या काही न्यूज आहेत त्यांना या ठिकाणी डिस्कस करणार आहोत। चला तर जे काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आजची जी पहिली न्यूज आहे ती इराण संदर्भात आहे। सर या ठिकाणी जी काही न्यूज आहे ती न्यूज पाहूया। इराणच्या अध्यक्षांचा अपघाती मृत्यू, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 8 वरती तुम्हाला दिसून जाईल। अलीकडे जे काही इराणचे राष्ट्राध्यक्ष आणि परराष्ट्र मंत्री यांचे जे काही हेलिकॉप्टर आहे ते दुर्घटनाग्रस्त झाले, परिणामी त्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे। न्यूज ॲज इट इज आपल्यासाठी जरी महत्त्वाची नसली तरी इराणचा जागतिक मॅपमध्ये काय स्थान आहे त्या संदर्भात काही प्रश्न आहेत, ते प्रश्न या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत। चला तर जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। इराणची राजधानी कोणती आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला साधा सिंपल सरळ प्रश्न आहे। पोलीस भरती असेल किंवा ज्या काही ब क ड या स्तरावरचे एक्झाम असतात त्या एक्झाममध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात। तर जो काही इराण देश आहे, इराण या देशाची जी काही राजधानी आहे ती आहे तेहरान, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। प्रश्न क्रमांक 1 योग्य उत्तर राहील पर्याय ए। पाहूया प्रश्न क्रमांक 2, इराणच्या पश्चिमेला खालीलपैकी कोणत्या देशाची सीमा आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। जो काही इराण देश आहे या देशाचा जो काही पश्चिम भाग आहे या भागामध्ये कोणत्या देशाची सीमा आहे असे या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेलं आहे। तर इराणच्या पश्चिमेमध्ये या ठिकाणी आपल्याला इराक देश दिसतो, परंतु या ठिकाणी इराक ऑप्शन असल्या कारणाने आपण पश्चिमेला तुर्की हा एक देश आहे, तो देश या ठिकाणी इराण सोबत सीमा साझा करताना आपल्याला दिसतो। प्रश्न क्रमांक 2 योग्य उत्तर राहील पर्याय सी। तर मित्रांनो या ठिकाणी साइडला तुम्ही पिक्चर पाहू शकताय, ज्या मॅपमध्ये जो काही इराण आहे तो इराण देश या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय। इराणची राजधानी तेहरान या ठिकाणी इराणच्या उत्तरेमध्ये आहे आणि जो काही टर्की देश आहे तो या ठिकाणी इराण देशाच्या पश्चिमेला या ठिकाणी तो बॉर्डर करताना आपल्याला दिसत आहे। यानंतर सर्वात महत्त्वाची पॉईंट म्हणजे जो इराण देश आहे या देशाला कोणकोणत्या देशाची बॉर्डर लागते, अशा प्रकारचाही तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जो काही इराक हा देश आहे, इराक या देशाची सीमा इराण या देशाला लागून आहे। त्याचबरोबर टर्की या देशाची सीमा या ठिकाणी लागते। अझरबैजान या देशाची नॉर्थमध्ये सीमा या ठिकाणी इराण या देशाला लागून आहे। तुर्कमेनिस्तानची ही सीमा या ठिकाणी इराण या देशाला लागून आहे। अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या देशाची ही सीमा या ठिकाणी इराणला लागून आहेत। या ठिकाणी वरती एक वॉटर बॉडी आहे जी की या ठिकाणी इराण सोबत कोस्ट शेअर करते, ती वॉटर बॉडी कोणती हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। चलूया आजच्या आपल्या पुढच्या न्यूजकडे, जी की मित्रांनो या ठिकाणी हर घर जल योजने संदर्भात आहे। सर या ठिकाणी जी काही न्यूज आहे ती न्यूज पाहूया। देशात हर घर जल योजनेचे 76% काम, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 8 वर तुम्हाला दिसून जाईल। या ठिकाणी देशामध्ये जे काही आपले नळाचे पाणी आहे ते नळाचे पाणी प्रत्येक घराला पोहोचवण्यासाठी ग्रामीण भागामध्ये केंद्र सरकारकडून हर घर जल योजना सुरू करण्यात आली आहे आणि त्याचे जे काही काम आहे ते 76% पूर्ण झाले आहे, अशा प्रकारची ती न्यूज आहे। या ठिकाणी या न्यूजला धरून जे काही आपले प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। हर घर जल योजना उद्दिष्ट खालीलपैकी कोणत्या शाश्वत विकास उद्दिष्ट, ज्याला की आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणतो, साध्य करणे आहे। म्हणजे या ठिकाणी हर घर जल योजनेच्या माध्यमातून आपण कोणते शाश्वत विकासाचे उद्दिष्ट या ठिकाणी पूर्ण करणार आहोत। जी काही शाश्वत विकासाची उद्दिष्टे आहेत ती 2015 मध्ये आली आणि 2030 पर्यंत ती या ठिकाणी पूर्ण करायची आहेत, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। तर या ठिकाणी मित्रांनो जे काही क्रमांक 1 म्हणजे पर्याय ए आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 6, जे की स्वच्छ पाणी आणि स्वच्छता या संदर्भात आहे। हे जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारकडून हर घर जल योजना सुरू करण्यात आली होती। प्रश्न क्रमांक 3 योग्य उत्तर राहील पर्याय ए। पाहूया प्रश्न क्रमांक 4, हर घर जल योजना कोणत्या मोठ्या मिशनचा भाग आहे, असे या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेलं आहे। म्हणजे कोणती मोठी योजना आहे की ज्या योजनेचा
हर घर जल योजना हे एक भाग आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जो काही पर्याय सी आहे ते या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। जल जीवन मिशनचा एक भाग म्हणून या ठिकाणी हर घर जल योजना सुरू करण्यात आली आहे, जी की ग्रामीण भागातील जे काही कुटुंब आहेत त्या कुटुंबांना नळाद्वारे पाण्याचा पुरवठा करण्यासंदर्भात एकूण ती योजना असलेली या ठिकाणी आपल्याला दिसते। तर या ठिकाणी जी काही हर घर जल योजना आहे त्या संदर्भात जे काही महत्त्वाचे फॅक्ट आहेत त्यांची या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत। तर या ठिकाणी पहा, जे काही हर घर जल योजना आहे त्याचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे या ठिकाणी 2024 पर्यंत आपल्याला काय करायचं आहे, जे काही ग्रामीण भागातील घर आहेत त्यांना या ठिकाणी जे काही नळाचं पाणी आहे त्या नळाच्या पाण्याचं या ठिकाणी आपल्याला कनेक्शन द्यायचं आहे, ज्याच्या माध्यमातून त्या कुटुंबांना सुरक्षित पुरेसं स्वच्छ पाणी त्या ठिकाणी मिळेल। हे मुख्य उद्दिष्ट या ठिकाणी हर घर जल योजनेचं असलेलं दिसतं। या योजनेची जी काही सुरुवात आहे ती 2019 मध्ये केंद्र सरकार म्हणजे भारत सरकारकडून करण्यात आलेली आहे आणि ही जी योजना आहे जल जीवन मिशन या योजनेचा एक भाग म्हणून या ठिकाणी आपण लॉन्च केले आहे, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। या योजनेमध्ये सर्वात जास्त भर कशावर देण्यात आला आहे, तर जे काही ग्रामीण कुटुंब आहेत या ग्रामीण कुटुंबांना प्रति व्यक्ती प्रतिदिन 55 लिटर पाणी पुरवणे हे या ठिकाणी हर घर जल योजनेचं मुख्य भर असलेला आपल्याला दिसतो। या संबंधित मंत्रालय किंवा ही योजना राबवण्यास जबाबदार मंत्रालय कोणते आहे, तर मंत्रालय आहे जलशक्ती मंत्रालय। हे तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचं आहे। या योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी त्याचबरोबर जे काही स्थानिक समुदायाचे लोक आहेत त्यांना यामध्ये सहभागी करून घ्यावं यासाठी ग्रामीण पाणी आणि स्वच्छता समितीची स्थापना करण्यात आली आहे, ज्याद्वारे या ठिकाणी जे काही ग्रामीण समुदाय आहेत त्यांच्या सहभागावरही या ठिकाणी भर देण्यात आला आहे हर घर जल योजनेच्या अंतर्गत। हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। जो योजनेसाठी लागणारा निधी आहे त्या निधीचं वाटप या ठिकाणी केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये करण्यात आलेलं आहे। म्हणजे या ठिकाणी जो काही रेशो आहे तो आहे 60-40। म्हणजे या ठिकाणी जर एखादी योजना पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी जर 100 कोटींची आवश्यकता असेल तर या 100 कोटीपैकी 60 कोटी हे केंद्र सरकार आणि 40 कोटी हे राज्य सरकार त्या ठिकाणी देईल। परंतु जे काही उत्तर पूर्वेचे जे काही आपले 7 सिस्टर स्टेट आहेत आणि जे काही हिमालय प्रदेशामध्ये राज्य येतात त्या राज्यासाठी हा जो रेशो आहे तो 90-10 असलेला या ठिकाणी आपल्याला दिसतो। म्हणजे 100 पैकी 90 कोटी केंद्र सरकार देईल आणि 10 कोटी ते या राज्यांना द्यावे लागतील। हा जो रेशो आहे तोही आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, तो या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। पुढे या योजनेच्या अंतर्गत कोणकोणती कार्य केले जाणार आहेत असा जर तुम्हाला प्रश्न आला तर या ठिकाणी जलसंधारणाचे महत्त्वपूर्ण कार्य या ठिकाणी केले जाणार आहे। त्याचबरोबर जे काही पावसाचं पाणी आहे त्या पावसाच्या पाण्याची साठवण करणे आणि याच्या माध्यमातून जी काही भूजल पातळी आहे ती भूजल पातळी वाढवणे किंवा भूजलाचा पुनर्भरणा करणे आणि या ठिकाणी पाईपद्वारे पाणी पुरवठा करणे अशा प्रकारचे काही महत्त्वपूर्ण कार्य या ठिकाणी या योजनेच्या अंतर्गत पार पाडली जाणार आहेत। प्राधान्याने या ठिकाणी ही जी योजना आहे ज्या ठिकाणी पाण्याचा ताण आहे किंवा ज्या भागामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे अशा भागामध्ये प्राधान्याने ही योजना लागू केली जाणार आहे, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। 2023 सालापर्यंत गोवा आणि अनेक केंद्रशासित प्रदेशांनी या ठिकाणी या योजनेअंतर्गत 100% नळाद्वारे या ठिकाणी होणारा जो काही पाण्याचा पुरवठा आहे ते उद्दिष्ट या ठिकाणी पूर्ण केलं आहे। गोवा हे जे राज्य आहे ते या ठिकाणी आपल्यासाठी खूपच महत्त्वाचे आहे। या राज्याला तुम्हाला या ठिकाणी टिक मार्क करून घ्यायचं आहे। या ठिकाणी जे काही हर घर जल योजना आहे ही योजना इतर योजनांशीही जोडण्यात आलेली आहे, ज्यामध्ये प्रमुख योजना आहे अटल भूजल योजना। म्हणजे या ठिकाणी जे काही जलस्रोत आहे त्यांचं शाश्वत व्यवस्थापन करणं आणि जे काही आटलेले जलस्रोत आहे त्यांचं पुनर्जीवन करणे हा या ठिकाणी अटल भूजल योजनेचा मुख्य कार्य आहे आणि याच योजनेशी या ठिकाणी हर घर जल योजना जोडलेली आपल्याला दिसते। तर अशा प्रकारे डिटेलमध्ये हर घर जल योजनेविषयी आपण माहिती पाहिली। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जो की मित्रांनो या ठिकाणी वॉटर होल काउंटर पद्धती संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी प्रश्न पाहूया। अलीकडे बातम्यांमध्ये दिसलेली वॉटर होल काउंटर पद्धती खालीलपैकी कुठे वापरली जाते अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी पहा, अलीकडील काळामध्ये आपल्या देशामध्ये या साली मोठ्या प्रमाणावर दुष्काळ आहे, त्यामुळे जे काही वन्य प्राणी आहेत त्या वन्य प्राण्यांना या ठिकाणी पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे
आणि जे काही आपले नॅशनल पार्क्स असतील किंवा वाईल्ड लाईफ रिझर्व असतील या ठिकाणी जे काही तलाव आहेत ते तलाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आटताना आपल्याला दिसत आहे। मग या ठिकाणी या दुष्काळाच्याही परिस्थितीमध्ये एक पर्टिक्युलर तलाव जंगलामध्ये आहे, या तलावावरती किती प्राणी हे प्रामुख्याने पाणी पिण्यासाठी येतात हे या ठिकाणी वॉटर होल काउंटर पद्धतीच्या माध्यमातून मापलं जातं किंवा त्याचं मापन या ठिकाणी केलं जातं। म्हणजे या ठिकाणी जो काही पर्याय डी आहे ते या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। कोरड्या हंगामात जलस्रोतावर वन्यजीवांची जी काही संख्या आहे त्यांचं मूल्यमापन करणे हे या ठिकाणी वॉटर होल काउंटर पद्धतीचं उद्दिष्ट असलेलं आपल्याला दिसतं। प्रश्न क्रमांक 5 योग्य उत्तर राहील पर्याय डी। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जे की या ठिकाणी यूपीसी आणि एमपीसी बेसवर प्रामुख्याने फोकस करताना आपल्याला दिसतात। सर या ठिकाणी जे काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट। स्टेटमेंट 1, इट इज अ fixed income investment scheme primarily for low to mid income investors. Statement 2, the amount of national saving certificate that can be purchased has no upper limit. Statement 3, national saving certificates are accepted as a collateral or a security for secured loan in banks and नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज। तर मित्रांनो या ठिकाणी 3 स्टेटमेंट आपल्याला देण्यात आले आहेत आणि यापैकी किती स्टेटमेंट बरोबर आहेत असे या ठिकाणी प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। जे काही स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटची या ठिकाणी चर्चा करूया। तर मित्रांनो या ठिकाणी जी काही नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम आहे ती फिक्स इन्कम स्कीम आहे, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। तर या ठिकाणी फिक्स इन्कम स्कीम म्हणजे काय हेही तुम्हाला माहिती असलं पाहिजे। फॉर एक्झाम्पल 2020 हे वर्ष आहे, 1 लाख रुपये एका व्यक्तीने या ठिकाणी गुंतवले आहे, जो की मध्यम आणि लो इन्कम ग्रुपमधून येणारा तो व्यक्ती आहे। तर या ठिकाणी जे काही 1 लाख रुपये त्या व्यक्तीने नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटच्या अंतर्गत गुंतवले आहेत त्या व्यक्तीला सांगितलं जातं की या ठिकाणी एका वर्षानंतर तुम्हाला यावरती 10% हे परतावा दिला जाईल, 10% तुम्हाला रिटर्न दिला जाईल। म्हणजे या ठिकाणी 2021 मध्ये त्या व्यक्तीला 1,10,000 रुपये या ठिकाणी परत दिले जातील। म्हणजे या ठिकाणी मार्केट रेट जास्त हो किंवा मार्केट रेट कमी हो, कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीला या ठिकाणी 10,000 रुपये त्याच्या इन्व्हेस्टमेंटवरती परत दिले जातील, याला म्हणतात फिक्स इन्कम स्कीम। आणि अशा प्रकारची जी काही फिक्स इन्कम स्कीम आहे ती आहे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, जी की खास करून या ठिकाणी जे काही लो इन्कम आणि मिड इन्कम ग्रुप आहेत त्या ग्रुपसाठी ती लॉन्च करण्यात आली आहे। म्हणजे जे काही स्टेटमेंट क्रमांक 1 आहे मित्रांनो ते या ठिकाणी आपलं अगदी बरोबर आहे। त्याचबरोबर फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीने अशा प्रकारचे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट जर खरेदी केलं आणि त्याची जर किंमत या ठिकाणी 1 लाख असेल तर ती व्यक्ती या ठिकाणी ते जे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट आहे ते इतर व्यक्तीला त्याची विक्री किंवा त्याला सेल ही करू शकतं। फॉर एक्झाम्पल जे हे सुरुवातीचं नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट आहे ते एक्स या व्यक्तीचं आहे, आता तो वाय या व्यक्तीला हे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट विकण्याची त्याची इच्छा आहे आणि वायनं त्याची डिमांड जी केली आहे ती 1,05,000 रुपयांना केली आहे आणि एक्स व्यक्ती त्यावरती तयारही झालेला आहे। म्हणजे या ठिकाणी या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटची मालकी आता वाय या व्यक्तीकडे येईल एक्स या व्यक्तीकडून आणि या ठिकाणी याची किंमत किती असावी यावर कसल्याही प्रकारची लिमिट या ठिकाणी लावण्यात आलेली नाहीये। म्हणजे स्टेटमेंट क्रमांक 2 ही या ठिकाणी आपलं बरोबर ठरतं। त्याचबरोबर जर एक्स या व्यक्तीला बँकेमधून लोन पाहिजे असेल तर त्या ठिकाणी बँक कोलॅटरल म्हणजे तारणाची मागणी करते। मग अशा परिस्थितीमध्ये कोलॅटरल म्हणून तुम्ही हे जे एनएससी सर्टिफिकेट आहे तेही त्या ठिकाणी ठेवू शकताय आणि बँक त्याला ॲक्सेप्ट करते। म्हणजेच या ठिकाणी जे स्टेटमेंट क्रमांक 3 आहे तेही मित्रांनो या ठिकाणी आपलं बरोबर असल्या कारणाने वरील 3 स्टेटमेंट पैकी आपले 3 स्टेटमेंट बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय सी, ऑल 3 स्टेटमेंट आर करेक्ट। चलूया आजच्या आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे, जो की मित्रांनो या ठिकाणी सी ऑटर्सच्या संदर्भात आहे। सर या ठिकाणी जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। Consider the following statement about sea otters. Statement 1, sea otter as a keystone species help hold the marine ecosystem together. Statement 2, the Asian small cloud otter and the Eurasian otter are the only 2 otter species found in India.
तर मित्रांनो या ठिकाणी जे काही सी ऑर्डर आहे त्या संदर्भात या ठिकाणी आपल्याला 2 स्टेटमेंट देण्यात आली आहेत आणि यापैकी योग्य स्टेटमेंट कोणतं आहे असे या ठिकाणी प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही स्टेटमेंट क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। सी ऑटर हे एक की स्टोन पेशी म्हणून या ठिकाणी कार्य करतात। म्हणजे या ठिकाणी जे काही मरीन इकोसिस्टम आहे म्हणजे सागरीय जल जी काही इकोसिस्टम आहे तिला एकत्रित ठेवण्याचं कार्य या ठिकाणी सी ऑटर कडून केलं जातं। आणि दुसरा जो महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी आहे तो आहे की स्टोन पेशी म्हणजे अशी प्रजाती जी की त्या ठिकाणचे जे काही हवामान आहे तापमान आहे याचा या ठिकाणी आपण एक अंदाज लावू शकतो। म्हणजे फॉर एक्झाम्पल जर सी ऑटर आहे त्या ठिकाणी सी ऑटरची जर संख्या पुरेशा प्रमाणात असेल तर या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की त्या ठिकाणी जे काही समुद्राचं तापमान आहे त्या ठिकाणी जी काही इकोसिस्टम आहे ती चांगल्या प्रकारे कार्य करत आहे। म्हणजे एका पेशीच्या माहितीवरून एका पेशीच्या संख्येवरून जर आपण त्या ठिकाणची जी काही इकोसिस्टम आहे तिच्याविषयी माहिती काढत असू तर त्याला या ठिकाणी आपण की स्टोन पेशी असे म्हणतो। स्टेटमेंट क्रमांक 2 मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे। आपल्या देशामध्ये या ठिकाणी एकूण 3 ऑटरच्या पेशी सापडतात ज्या की जागतिक स्तरावरच्या 13 ऑटर पेशीपैकी एक आहे। म्हणजे या ठिकाणी जे काही स्टेटमेंट क्रमांक 1 आहे ते अगदी बरोबर आहे आणि स्टेटमेंट क्रमांक 2 या ठिकाणी चुकीचं असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय ए ओनली नंबर 1 स्टेटमेंट इज करेक्ट। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 21 मेचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर आपल्या व्हिडिओशी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य एकदा सबस्क्राइब करून घ्या। त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल ही जॉईन करायचे आहे ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट जे आहे त्या तुम्हाला त्या ठिकाणी भेटत राहतील आणि जी काही आपली डिस्कशन आहे त्याची PDF ही तुम्हाला या ठिकाणी त्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।